गोव्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे गोव्याच्या सौंदर्यात भर पडली आहे। या पाण्यामुळे दूधसागर धबधबा ओसंडून वाहतोय। पाहूयात नयनरम्य दृश्य। अफाट, विराट, अजाट, कितीही विशेषणं लावली तरी या धबधब्याचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही। हा आहे दूधसागर। नावाप्रमाणेच दुधासारखा फेसाळणारा, आणि माणूस किती खुजा आहे याची प्रचिती देणारा हा धबधबा चर्चेत तेव्हा आला जेव्हा चेन्नई एक्सप्रेसचं शूटिंग इथं पार पडलं। पण हा धबधबा पाहण्यात जितका थरार आहे तितकाच तिथं पोहोचण्याचा थरारही भन्नाट आहे। कोले गावातून दूधसागर धबधब्याकडे जायचं असेल तर कोले गावातनं साधारण 3 ते 3.5 किलोमीटरचं अंतर रेल्वे ट्रॅकच्या शेजारून चालत जावं लागतं। ते गेल्यानंतर तिथून दुचाकीची व्यवस्था आहे आणि त्यानंतर आपण दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो। हा थोडासा प्रवास सुरुवातीचा खडतर असला तरी नंतर जे नयनरम्य दृश्य दिसतं त्याने हा थकवा पूर्णपणे दूर होतो। एखाद्या धबधब्याकडे जाताना रेल्वे ट्रॅकवरून जावं लागणं हेच मुळात एक्साइटिंग आहे। बरं, एकदा रेल्वे ट्रॅकचा अडथळा संपला की मग सुरू होतो पायी प्रवास, आणि मग वाटेत येतात असे मस्त अडथळे। नाले संपले की मग भगवान महावीर अभयारण्यातल्या किर्र जंगलाशी सामना होतो। लांबवर धबधब्याचा आवाज ऐकू येत असतो, पण दाट जंगलातून त्याचं दर्शन मात्र होत नाही। भगवान महावीर अभयारण्यात आहोत। इथून आपला जो पुढचा प्रवास आहे तो दुचाकीवरून याच रस्त्याने जवळपास 8 किलोमीटरचा करायचा आहे आणि तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला दूधसागर धबधब्याचं दर्शन होणार आहे। आणि अखेर अशा खडतर प्रवासानंतर आपण दूधसागरच्या वेशीवर येतो। आता आपण पोहोचलेलो आहोत दूधसागर धबधब्याजवळ। धबधब्याचा जो प्रवाह आहे तो एकदम तीव्र असल्यामुळे स्थानिक प्रशासन, फॉरेस्ट आणि रेल्वे पोलिसांनी त्या धबधब्याच्या पायथ्याशी जाण्यापर्यंत बंदी घातलेली आहे। पर्यटक जेव्हा इकडे येतात त्यावेळी त्यांनी आपल्या सुरक्षेची सर्व जबाबदारी पाळणे गरजेचे आहे। तसं झालं तरच हा उद्योग पुढे चालू राहू शकतो आणि या धबधब्याचं दृश्य, जो नयनरम्य असा परिसर आहे, तो आपल्याला पुढेही अनुभवता येऊ शकतो। ज्या एका दृश्यासाठी आपण इतकं दिव्य पार पडतो तेच दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं। शुभ्र, विक्राळ आणि अफाट असा दूधसागर। त्या प्रपाताचा आवाज कानी पडला आणि त्या फेसाळणाऱ्या धबधब्याचं दृश्य नजरेस पडलं की इथपर्यंत येण्याचा शीण कुठच्या कुठे निघून जातो। तेव्हा मंडळी, गोव्याला जेव्हा जाल तेव्हा दूधसागर चुकवू नका। देवेंद्र बारावलकर, एबीपी माझा, दूधसागर धबधबा।